हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नोव्हेंबर महिना उलटून गेला आहे, तरीही अजून लाडकी बहीण योजनेचा हप्ता कोणाला मिळाला नाही आहे. तर त्याची ही काही समोरची कारणे असू शकतात. निवडणुकीमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्त्याला उशीर झाला असेल असे मला तरी वाटते. कारण जेव्हा राज्यात किंवा स्थानिक भागात निवडणूक जाहीर होते तेव्हा सरकारवर एक नियम लागू होतो. त्याला आचारसंहिता म्हणतात. आचारसंहिता म्हणजे काय? तर आचारसंहिता म्हणजे निवडणूक होईपर्यंत सरकारने नवीन निर्णय जाहीर करणे किंवा घोषणा वगैरे किंवा लोकांना थेट फायदा होईल असा पैसा देताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण निवडणुकीत कोणत्याही पक्षाला फायदा किंवा प्रचार होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो. मग लाडकी बहीण योजनेचा पैसा का थांबला आहे? तर लाडकी बहीण योजना ही थेट महिलांच्या खात्यात पैसे देणारी योजना आहे. निवडणुकीच्या काळात अधिकारी प्रत्येक फाईल 2-3 वेळेस तपासून बघतात. लाभार्थी यादी पुन्हा तपासली जाते. पैसा देताना कायदेशीर परवानगी लागते. यामुळे पैसा बंद होत नाही, पण प्रक्रिया खूप संथ होते. सगळ्यांना पैसा थांबतो का? नाही, सगळ्यांचा पैसा थांबत नाही. तर काही जणांना पैसे येतात, तर काहींना उशीरही लागतो. पण यावेळेस कोणालाच आलेले नाही आहेत. हे सगळं सरकारी तपासणी आणि परवानगीमुळे होत आहे. निवडणूक संपल्यावर काय होतं? निवडणूक होते, नंतर मतदान केलं जातं आणि नंतर निकाल लागतो. मग आचारसंहिता संपली की हे सगळं पुन्हा नियमित सुरू होतं. थांबलेले हफ्तेही टप्प्याटप्प्याने आपल्या खात्यात येतात. म्हणजे पैसा तर मिळणारच आहे, पण थोडासा उशीर होणार आहे मतदान झाल्यामुळे. मला तरी वाटतं आता नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रच मिळून जातील. तर त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही आहे. आणि सगळ्यांचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. थँक्यू.